करतो आम्ही रस्त्यावर मरतो, आम्ही रस्त्यावर मरतो. जगण्या मरण्याचे आम्ही पथनाट्य करतो, आम्ही पथनाट्य करतो, आम्ही पथनाट्य करतो, आम्ही पथनाट्य करतो, आम्ही पथनाट्य करतो. तुमचे आमचे नरेंद्र सगळे सादर करतो. जगण्या मरण्याचे आम्ही पथनाट्य करतो, आम्ही पथनाट्य करतो, आम्ही पथनाट्य करतो. नमस्कार नमस्कार नमस्कार. आम्ही यशवंतराव चव्हाण समाजकारी विद्यार्थी सादर करीत आहोत एक पथनाट्य. एक पथनाट्य, एक पथनाट्य. पथनाट्याचा विषय भारताचे संविधान. तर मित्रांनो, आज आपण इथे जमले आहोत आपल्या देशाचा प्राण असलेल्या संविधानाबद्दल बोलण्यासाठी. या देशाने, या संविधानाने आपल्याला एक वेगळी दिशा दिली, न्याय दिला, हक्क दिले आणि विचारांचे स्वातंत्र्य दिले. अरे ओंकार, मला माझा हक्क मिळत नाही. लोक सरकारी कागदासाठी पैसे मागतात, हे कोणी ऐकत नाही. अरे ते विषय सोडून आपल्यासारख्या लोकांचं कुठलं काय हक्क वगैरे काय नसते, तर मोठ्या लोकांचं राज्य. अरे थांबा थांबा थांबा, हे फक्त श्रीमंताचंच काम नाही, तर संविधानाने सर्वसामान्य माणसांसाठी हे लिहिलेले आहे. संविधान हे सर्वसामान्य माणसांसाठी आहे. ते फक्त कुठल्या जाती धर्म किंवा कुठल्या पंथासाठीच नाहीये, तर ते सगळं सर्वसामान्य माणसांचा अधिकार आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आपल्याला संविधानाने दिलेले जन्मसिद्ध हक्क आहेत आणि ते आपल्याला मिळालेच पाहिजे. मिळालेच पाहिजे. संविधान नाही तर स्वातंत्र्य नाही, संविधान नाही तर स्वातंत्र्य नाही. संविधानाने आपल्याला कोणते हक्क दिले? अरे बाळा, संविधानाने आपल्याला समता हक्क, स्वातंत्र्य हक्क, शोषणविरोधी हक्क आणि धर्मस्वातंत्र्याचा हक्क दिले आणि विचार आपल्याला व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिले. पूर्वीच्या काळी महिलांचं शिक्षण हे रोखलं जात होतं, पण संविधानामुळे आता ते रोखले जात नाही. तसेच त्यामुळे मी आज शिक्षिका होऊ शकते. एवढंच नाही तर संविधानाने महिलाला ताठ मानेने जगायला शिकवले. संविधानाने महिलाला स्वतःचा अधिकार दिला व तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचा अधिकार दिलेले आहे. संविधानाने हे महिलेलाच नाही व पुरुषालाच नाही व सर्व जाती धर्मांनाच नाही तर सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत. संविधानाने हक्क तर मिळालेच, पण कर्तव्याचं काय? संविधानाचा आदर आपण केलाच पाहिजे. स्त्री पुरुष समानता आपण राखलीच पाहिजे. पर्यावरण रक्षण आपण केलंच पाहिजे. सार्वजनिक संपत्तीची काळजी घेतलीच पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगलाच पाहिजे. संविधान म्हणतं पर्यावरण वाचवा, भविष्य आपल्या हातात आहे. झाड वाचवा, देश वाचवा. झाड वाचवा, देश वाचवा. हो नमस्कार तात्या. आबा बोला की, काय म्हणताय? अहो, आपली पंचायत समितीची निवडणूक लागली म्हणले, बर. उभं राहिली म्हणलं. ते बघितलं बॅनर बिनर आम्ही. अहो तेवढं काका भाऊजी आपलं नियोजन करायचं आपण नाही नाही, पाकिट बिकिट नको असलं काय. आम्हाला संविधानानं स्वतंत्र मतदान करण्याचा अधिकार दिलाय. हे मत हे पैसे बिशे नको आम्हाला काय. मत विकणे म्हणजे भविष्यातील 5 वर्ष विकणे. किती? 5 वर्ष. अहो तरी पण घ्या. नाही नाही, पाकिट बिकिट नको. संविधानानं मला अधिकार दिलाय स्वतंत्र मतदान करण्याचा. मला पाकिट बिकिट नको. मी माझ्या ह्याच्यानुसार मतदान करणार. अहो जरा लक्ष राहून द्या थोडं तरी पण. नाही नाही, तसलं काय करू नका. भ्रष्टाचार वगैरे चालणार नाही. माझं मत माझा अधिकार. माझं मत माझा अधिकार. भ्रष्टाचाराला मारूया, भ्ष्टाचाराला मारूया. टिप्प्या तिकडी बोल की राव. सायले तू बाजूला उभं जरा. कुठं आपल्या कुठले करायचं आपल्या जातीत आहे का? असू दे की, काय झालं मग? कशाला ती अरे भावा, आपलं संविधान काय शिकवतं? जातीभेद करायचं नाही. संविधान शिकून दे, पण आपलं काय फायदा आहे त्यात? अरे असू दे की, मित्रच आहे आपला. असं कसं तू बोलतोयस? मित्र असलं म्हणून काय झालं? समाज काय म्हणेल आपल्याला? समाज काय म्हणायचे ते म्हणू दे, पण संविधान आपल्याला हे शिकवतं जातीभेद करायचा नाही. कसं रे तसं म्हणतोय तू? अरे पक्या याला सांग जरा. अरे मित्रा, हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन आपण सगळे एकच राष्ट्र, कशाला जाती भेदभाव पाहिजे आपल्याला? काय करायचं जातीभेद करून? बरोबर आहे का तुमचं? उगत मी मनात शंका बाळगतो आतापर्यंत. त्याला आपण जरा प्रार्थना म्हणते. बरोबर, चल चल. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्ध तेथे चांदणे, माणसाने माणसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे.
माणसाने माणसाशी माणसा समभाव